नमस्कार, मी क्रीता कौस्तुभ बंकापुरे। आज मी तुम्हाला मला पडलेले काही गहन प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे। हे प्रश्न तुम्ही कदाचित ऐकले असतील आणि नसतीलही। सो प्रश्न क्रमांक 1, जगात युनिकॉर्न असतात का? आता तुम्ही म्हणाल की युनिकॉर्न म्हणजे काय असतं? तर युनिकॉर्न म्हणजे असा एक घोडा असतो आणि तो कोणत्या पण रंगाचा असू शकतो, म्हणजे निळा, लाल किंवा व्हाईट, कोणता पण असू शकतो। त्याला केस असतात, ते असे सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखे असतात आणि त्याला असं एक शिंग असतं, ते असं गोल 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 असं असतं काय, आणि असं छोटंसं असं त्रिकोणासारखं असतं आणि त्याला छान झुपकेदार शेपटी असते। आणि त्याचा एक युनिकॉर्न अकॅडमी म्हणून सिरीज आहे, ती पण तुम्ही बघू शकता, ती खूप छान आहे। तर हा असा प्राणी युनिकॉर्न नावाचा, तर हा कुठे बघायला मिळतो का, खरा असतो की नाही, हे मला पडलेले प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 2, आपण इंद्रधनुष्याला हात लावू शकतो का? आता पावसाळ्याचे दिवस आलेत, तुम्हाला फिरताना कुठेही असं इंद्रधनुष्य दिसू शकतं। ते कसं असतं तर छान सप्तरंगी असं असतं। त्याचं ते सुरुवात कुठून होते त्या इंद्रधनुष्याची, ते संपतं कुठे हे आपल्याला माहित नाहीये। मग आता आपण त्याला हात लावू शकतो का, हा मला प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 3, आपल्याला कधी खजिना सापडू शकतो का? मी खूप पुस्तकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि गोष्टींमध्ये खजिन्याच्या गोष्टी बघितलेल्या आहेत। माझ्या लाडक्या चिंटूमध्ये सुद्धा खजिन्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत। त्यानंतर मिकी माऊसमध्ये सुद्धा खजिन्याच्या गोष्टी आहेत। तर हे सगळं वाचल्यामुळे, बघितल्यामुळे मला वाटतं की आपल्या आजूबाजूला खजिनाच खजिना, त्यामुळे मला आपल्याला खजिना सापडू शकतो का, असा प्रश्न पडला आहे। तर मी सांगितलेल्या या 3ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला जर का सापडलं तर तुम्ही ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा बाय।